तर हा माझा खूप जास्त फेवरेट आहे, कारण मिस्टरांनी लग्नाआधी गिफ्ट केलेला आहे म्हटल्यावर हा माझ्यासाठी खूप असा खास आहे. हाय हॅलो, कसे आहात सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे वर्षा पाटील ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे ना ते शेअर करणार आहे. या आधीचा ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन शेअर केलं होतं, आणि आज मी ज्वेलरी कलेक्शन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. यात ना काही ज्वेलरी अशा आहे ज्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे आणि काही ज्वेलरी ज्या आहे त्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहे. तर सुरुवात आपण सर्वात आधी ऑनलाईन ज्वेलरी पासून करूया. खूप सारे असे ज्वेलरी माझ्याजवळ आहे बघा. यात मी खूप सारे असे ज्वेलरी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहे. तर ऑनलाईन ज्वेलरी मी कोणती घेतलेली आहे ते आपण सर्वात आधी बघूया. तर स्टार्ट करूया चला. हे बघा, ही मी ऑनलाईन मागवलेली होती आणि ही जी ज्वेलरी आहे ना ही याच बॉक्समध्ये आलेली होती. तर कंबो सेट आहे हा, म्हणजे यात चोकर पण आहे आणि राणी हार सुद्धा आहे. तर मी तुम्हाला आधी त्याचा चोकर दाखवते. खूप छान अशी ज्वेलरी आलेली होती. तर हे बघा, ही एक ज्वेलरी आहे, चोकर सेट आहे बघा. हा खूप छान आहे, खूप छान. आणि यावरती ना छोटे छोटे असे इयरिंग सुद्धा आलेले आहे, तर ते सुद्धा खूप छान आहे. हे बघा, हे इयरिंग आहे, खूप छान आहे इयरिंग सुद्धा. आणि हा चोकर सेट आहे, म्हणजे खूप छान दिसतो साडीवर वगैरे, आपण याला वेअर करू शकतो. खूप छान असं लुक येते याच्याने. त्यानंतर यातच मोठा राणीहार आलेला आहे, तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा राणीहार आहे बघा. छान असं मोठं पेंडल दिलेले आहे आणि सर्व व्हाईट कलरचे मोती आहे यात. खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी वगैरे पण याची खूप छान आहे. आणि खूप वर्ष झाली असतील याला मी मागवून, पण अजून सुद्धा हा तसाच आहे, खराब वगैरे झालेला नाही आहे. याचं पेंडल बघू शकतात, किती छान असं मोठं दिलेलं आहे. तर पेंडलची डिझाईन वगैरे पण खूप छान आहे. मोराची डिझाईन यावर केलेली आहे बघा. खूप छान असा हा नेकलेस सेट आहे. तर त्यानंतर बघा, हा एक आहे, हा पूर्ण मोत्यांचा आहे आणि मल्टी कलर यात आहे. ग्रीन चॉकलेटी अशा कलरमध्ये हा आहे. खूप छान दिसतो हा सुद्धा. नऊवारी साडीवर वगैरे याचा लुक खूप छान येते. तर हे बघा, खूप सुंदर आहे. छोटे छोटे इयरिंग सुद्धा याच्यावर सुद्धा छोटे छोटे इयरिंग आहे. आणि लुक बघा किती छान असं वाटतं याच्याने पण. पार्टीवेअर साडी वगैरे जरी वेअर केली आणि हा एक नेकलेस जरी आपण वेअर केला ना तरी लुक खरंच खूप छान येते. आता याच्यावरचे इयरिंग बघा, इयरिंग पण असे छोटे छोटे दिलेले आहे, छान बघा, छान आहे खूप. तर हा एक आहे. त्यानंतर अजून एक सेट मी तुम्हाला दाखवते. चोकरच आहे बघा, छोटासा, आणि हा पण खूप छान असा आहे. मल्टी कलरमध्येच आहे बघा. हा सुद्धा गोल्डन कलरचा आहे. खूप छान दिसतो हा पण वेअर केल्यावरती. नऊवारी साडीवर वगैरे पण खूप छान दिसतो. आणि लुक पण याच्याने ना खरंच खूप छान असं लुक येते बघा अशा. तर हा एक सेट आहे. आता हा सेट पण मी ऑफलाईनच घेतलेला आहे, आणि जो तुम्हाला आधी दाखवला तो पण ऑफलाईनच आहे, पण छान आहे बघा. त्यानंतर अजून एक सेट मी तुम्हाला दाखवते. आणि याच्यावर पण बघा असे छोटेसे इयरिंग दिलेले आहे, छोटे छोटेसे असे इयरिंग आहे यावरती. खूप छान असे इयरिंग आहे. हा जो एक आहे ना हा पेंडल सेट आहे, आणि हा माझा खूप जास्त फेवरेट आहे. कारण आता हा का माझा फेवरेट आहे, तर हा ना मला माझ्या मिस्टरांनी लग्नाच्या आधी माझ्या बड्डेला गिफ्ट केलेला होता, आणि खूप छान आहे खरंच. पेंडल बघा अजून सुद्धा नवीनच दिसत आहे. 8 वर्षा आधीचं हे पेंडल सेट आहे, पण खूप सुंदर दिसते घातल्यावरती. सिंपल आपण ड्रेसवर वगैरे हे जरी वेअर केलं ना तरी खूप छान दिसते. आणि यावरती ना छोटे छोटे असे इयरिंग सुद्धा आहे. तर सेम जसं पेंडल आहे ना तशाच पद्धतीने इयरिंग सुद्धा याचे आहे बघा. खूप सुंदर दिसते. स्काय ब्लू कलरचं यात डायमंड आहे एक, हे बघा. तर हा माझा खूप जास्त फेवरेट आहे, कारण मिस्टरांनी लग्नाआधी गिफ्ट केलेला आहे म्हटल्यावर हा माझ्यासाठी खूप असा खास आहे. पहिलं गिफ्ट कदाचित त्यांनी मला हेच दिलेलं असेल लग्नाआधी. तर खूप छान होतं, आणि माझे खूप स्पेशल सुद्धा आहे माझ्यासाठी. त्यानंतर अजून एक चोकर सेट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सिल्वर कलरमध्ये आहे हा, आणि हा सुद्धा मल्टी कलरच आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे. हा सुद्धा वेअर केल्यावर खूप छान दिसतो. ड्रेस वगैरे जरी आपण घातला आणि ड्रेसवर हे जरी वेअर केलं ना तरी खूप छान असं लुक येते याच्याने. तर हे बघा, खूप छान आहे. हा पण छोटूसा असा चोकर आहे. पार्टीवेअर साडी घातलेली असेल त्यावर छोटंसं काही टाकायचं असेल तर हे सुद्धा आपण वेअर करू शकतो. तर हा एक आहे माझ्याजवळ. त्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला.
हा बघा, हा एक नेकलेस आहे. आता हा ना मी आत्ताच घेतलेला आहे, तर हा पण मी तुम्हाला दाखवते. खूप छान आहे, हा पूर्ण कुंदनमध्येच आहे. पूर्ण कुंदन आहे, हा व्हाईट कलरमध्ये आहे आणि वेअर केल्यावर ना खरंच खूप छान दिसतो. तर हा मी घागरा घातलेला होता ना, त्यावेळेस मी याला वेअर केलं होतं, कारण घागऱ्यावर वगैरे खूप छान असं याचं लुक दिसते. हे बघा, पूर्ण गळा असा भरलेला वाटतो याच्यात, सिम्पल असं छान गळ्यामध्ये गळा भरून असं छान दिसतं. तर हा एक आहे, खूप छान असा आहे. हा पण व्हाईट कलरचे कुंदन यावर आहे. इयरिंग यातले आहे, छान मोठेच आहे. हे बघा, कारण आपल्या घरी काही फंक्शन वगैरे असेल तर आपण याला इझिली वेअर करू शकतो. आणि आमच्या घरी फंक्शनच होतं, भावाच्या लग्नात मी याला घेतलेला होता, तर खूप छान असा आहे. त्यानंतर यावर एक मांगटिका सुद्धा आलेला आहे. बिंदी बघा, ही बिंदी सुद्धा व्हाईट कलरचीच आहे, यात कुंदन आहे व्हाईट कलरचे. तर हा सेट पण खूप छान आहे. आणि हा सेट पण मला खूप जास्त आवडतो, कारण खूप छान असं रिच लुक येते याच्याने. तर हा एक आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला पटपट दाखवत आहे, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा नको व्हायला म्हणून. त्यानंतर बघा, हा एक आहे. आता हा ना थोडा साऊथ इंडियनमध्ये आहे. हा पण खूप छान दिसतो. साडी वगैरे आपण जर पैठणी घातली, ट्रेंडिंगमध्ये साऊथ इंडियनच्या पण साड्या होत्या, तर त्यासाठीच मी घेतलेला होता. आणि खूप छान असा हा आहे बघा. त्याच्यात एक सिम्पल असा आहे, म्हणजे आपण साडी वेअर केली, आपल्याला काहीच त्यावर ज्वेलरी घालायची नाहीये, तर हा सिम्पल असा आहे बघा, पण खूप छान दिसतो वेअर केल्यावरती. सिम्पल असा खूप छान असं वाटतो. हे बघा, छोटूसं काहीतरी आपल्याला कधी कधी असं वाटतं की फार जास्त काहीच नको घालायला, छोटूसं काहीतरी हवं, म्हणून हा पण खूप छान आहे वेअर करायला. आणि यावरचे इयरिंग पण छोटे छोटेच दिलेले आहे बघा, हे यावरचे इयरिंग आहे. त्यानंतर ना आता जे माझ्याकडे अजून काही मंगळसूत्र पण आहे, आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात फेवरेट माझं जे आहे ना, साडीवरती असं काहीतरी म्हणजे सिम्पल असं वेअर करायला आवडते, आणि त्यासाठी ना मी ना हे मंगळसूत्र घेतलेलं होतं. फक्त काळे मणी यात आहे आणि पेंडल आहे बघा. खूप छान दिसते वेअर केल्यावर, म्हणजे साडीवर काहीच घालायचं नसेल आणि फक्त असं एक मंगळसूत्र टाकलं ना, तर वेअर केल्यावर बघा किती छान असं लुक येते. तर कोणत्याही साडीवर मला जर काही वेअर करायचं असेल ना, तर मी हेच मंगळसूत्र घालत असते. माझं खूप जास्त हे फेवरेट आहे. हे बघा, ही एक ठुशी आहे. ही पण साडीवर वगैरे जर आपण पैठणी साडी किंवा काठपदराची साडी घातली ना, तर त्यावर ही ठुशी पण खूप छान दिसते. तर ही एक ठुशी आहे. नथची जी डिझाईन असते ना, तशीच डिझाईन यावर दिलेली आहे, आणि हे सुद्धा खूप छान दिसतं वेअर केल्यावरती. छोटंसं असं छान बघा. तर हे एक आहे. आणि बघा, हे एक स्टारमध्ये आहे, छोटी छोटीशी यावर स्टार आहे, आणि हे पण वेअर केल्यावर ना खूप छान दिसतं. छोटंसं असं छान गळ्यामध्ये काहीतरी, किंवा हे आपण ना ड्रेसवर पण घालू शकतो. ड्रेसवर किंवा जीन्स वगैरे आपण वेअर केली असेल ना, तर त्यावर एक छोटूसं असं खूप सुंदर दिसतं. हे बघा, तर हे एक आहे. त्यानंतर अजून एक आहे. हे बघा, हे सिल्वर कलरमध्ये आहे. हे पण खूप छान दिसते वेअर केल्यावरती. पण आता हे जे मंगळसूत्र आहे, त्यानंतर मी एक तुम्हाला दाखवलं, ते हे आपण ना सिंपल साडी जरी वेअर केली, त्यावर जरी हे टाकलं ना, तरी लुक खूप छान येतं. तर असं होतं माझं ज्वेलरीचं कलेक्शन. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कारण मला असं वाटलं की व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला, त्याच्यामुळे पटपट जे काही माझ्याकडे होतं ना, ते सर्व कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि साडी कलेक्शनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, तर तो सुद्धा बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.